आत्ताच पाठीमागच्या वेळेला मी अगदी 2-2.5 हजाराच्या फरकानं 2590 मताच्या फरकाने मी पराभूत झालो. तरी मी ईव्हीएमवरती आक्षेप घेतला, कारण ते रिअल मतं होती. मला जेवढी पडणार होती तेवढीच मतं. पण या निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर मी 2 निवडणुका लढल्या, त्यावेळेलाही मी आक्षेप घेतलेला नाही. पण या निवडणुकीमध्ये मतामध्ये हेराफेरी झालेली आहे आणि ती हेराफेरी आम्ही मशीनच्या माध्यमातून शोधू शकत नाही. म्हणून या गावानं हा निर्णय घेतला होता की या ठिकाणी मतदान करायचं आणि तुम्हाला दाखवतो की आमच्या गावातले 1500 लोक तुमच्याबरोबर आहेत आणि त्याचा हा डेमो होता. आणि मग असं असताना प्रशासनाची कोणतीही अडचण झाली की नेमकं लोकांमध्ये जो संदेश जाणार होता तो जाऊ द्यायचा नाही, दडपशाही करायची आणि ज्या लोकांनी मतं टाकलेली आहेत तो माणूस निवडून आला पाहिजे, नाही तर ही लोकशाही आपली अस्तित्वात राहणार. याच्यामध्ये अराजकता निर्माण होईल आणि लोकांमध्ये हे वातावरण असंतोषाचं कुठं ना कुठं तरी आपल्या राज्याला देशाला हे पाठीमागे घेऊन जाईल. म्हणून वेळीच यामध्ये सावध होण्याचा हा मार्ग होता. आणि या माध्यमातून निवडणूक आयोग असे वेगवेगळी सरकारं असतील, या सगळ्यांना बोध आणि शिकण्यासाठी ही सगळ्यात चांगलं माध्यम. पोलिसांनी सांगितलं की आम्ही मतपेटी आणि मतपत्रिका एक जरी मतपोल केलं तरी आम्ही घेऊन जाणार आहोत. पुढचा पवित्र 8-15 दिवसात आम्ही जाहीर करू, याचा निषेध करू. आम्ही एकत्र येऊन प्रांत कार्यालयावरती जाऊ, आमची भूमिका मांडू आणि समाजामध्ये जरी मी निवडून आलो असलो तरी अशा प्रक्रियेला माझा विरोध आहे आणि तो कायमस्वरूपी राहणार.